आभाड सध्या आपल्यासोबत थेट आहेत. जितेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. काल मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष आरोप केले आणि आता ही भेट. काय नेमकं भेटीचं कारण असू शकतं? काय आपल्याकडे माहिती? कदाचित कालच्या बारामतीतल्या रिकामा राहिलेल्या लाखो खुर्च्या ह्याच्यात त्यांना जरा ते गोंधळले असतील की नेमकं महाराष्ट्रात काय होतंय काय. आणि त्यातनं एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रात वैयक्तिक वैमनस्य, वैयक्तिक तिरस्कार किंवा वैयक्तिक द्वेष हा महाराष्ट्राने कधी केलेला नाही, स्वीकारलेला नाही राजकारणात. हे मध्यंतरीच्या काळात जे सूड, द्वेष, बदला हे सुरू झालं हे मधल्या काळात. ही परंपरा आहे की तुम्ही टीका करा, भेटा. ते काय वैयक्तिक टीका नाही आहे ना. ती शरद पवारांनी कुठली वैयक्तिक टीका केलेली नाही. शरद पवार किती मोठ्या उंचीचे आहेत हे याच्यातनं दिसतं ना. की काल त्यांच्यावर टीका झाली, त्यांनीही ऐकली आणि आज भुजबळ त्यांना भेटायला गेले असतील 100% त्यांच्याशी हसत खेळतच बोलणार पवार साहेब. काल तुम्ही काय बोललात हे त्यांच्या मनात असेल, पण ते बिलकुल असं काही जर महाराष्ट्रासाठी कुठल्याही गोष्टीत सन्माननीय तोडगा निघणार असेल आणि म्हणजे तो मी त्याच्यात असेल तर शरद पवारांना कधीच हे होणार नाही. पण तुम्ही शरद पवार किंवा विरोधी पक्षांना टाळत होतात. आता चांगलं आहे, ते वाईट नाही आहे. शरद पवारांची भेट घेणं का वाईट नाही, चांगलं आहे. नाही, निश्चितच भेट होणं ही चांगली गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातलं राजकारण तसंच आहे. कोणीही वैयक्तिक राजकारण करत नाही. मात्र ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती किंवा विरोधकांवरती अप्रत्यक्ष मराठा आंदोलन असो, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असो, यावरून आरोप केले होते, त्यानंतर ही भेट होतीये. दोघांमध्ये याच संदर्भामध्ये चर्चा होणार आहे? नाही, काय चर्चा होणार आहे मला माहित नाही. पण एक गोष्ट सांगतो, मागच्या 2 वर्षात ओबीसी आणि मराठा यांना जे समोरासमोर उभं करण्यात आलं आणि त्याच्यातनं जी ठिणगी पडत होती, त्याचा राजकीय लाभ घेऊन आपण सत्तेत येऊ हे स्वप्न जे महायुती बघत होती ते अतिशय दुर्दैवी होतं. 2 समाजाला लढवून, हे 2 कोंबड्यांना लढवून एक कोंबडा धारातरी पडावा अशी इच्छा राजकारणात कधीही करू नये. राजकारण हे समावेशक सर्व सामाजिक स्तरांवरती शांतता, सामंजस्य निर्माण होईल ह्याच्यासाठी राजकारण करावं. आणि नेमकं तेच घडत नव्हतं. अच्छा, या 2 वर्षात तुम्ही विरोधी पक्षांना बोलवलं का? कधी बोलवलं नाही. तर तुम्ही जरांगेंशी काय बोलताय, तुम्ही हाकेंशी बोलताय, जराही आम्हाला काही माहित नाही. मग आम्ही तुमच्या बरोबर का चर्चेत सामील व्हायचं? तुम्ही चर्चा केली, तुम्हाला निर्णय घ्यायचा, घ्या. आता हे बरोबर ट्रॅप मध्ये अडकलंय. खोटा बोलणारा माणूस कायम खोटं बोलू शकत नाही. हे सरकार दोन्ही समाजांशी खोटं बोलत होते. आता हे सरकार ट्रॅप मध्ये अडकलंय आणि त्याच्यामुळे आपली सुटका होत नाही. मग आता मरायचंच आहे तर सगळ्यांना घेऊन मरूया असा एक प्रयत्न चालू आहे. 2 समाजांना लढवून महायुती सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याच महायुतीमध्ये छगन भुजबळ सुद्धा सहभागी झालेले होते आणि छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत स्वपक्षामध्ये अशी चर्चा आहे. आणि आजची ही भेट, छगन भुजबळ पुन्हा स्वगृही परतण्याचा प्रयत्न करतायत का? ते त्यांना माहिती आणि पवार साहेबांना माहिती. मी एवढा मोठा माणूस नाही. माझं म्हणणं एक लोकशाहीतलं एक साधं गणित आहे. तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहात, या सगळ्या चर्चा कॅबिनेटमध्ये होतात. तुम्ही कॅबिनेट मधनं बाहेर यायला होतं ना. हे जे काय चाललंय मला पटत नाही, मला या कॅबिनेटमध्ये राहायचं नाही असं होत नाही ना. की तुम्ही राहणार पण पक्षामध्ये आणि कॅबिनेटमध्ये आणि कॅबिनेटमध्ये काहीच बोलणार नाही. बोलत असतील तर मला माहित नाही, बाहेर येऊन बोलणार त्याला काही अर्थ नसतो. आभारजी, काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की काही आमदार जे आम्हाला सोडून गेलेले आहेत ते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या बऱ्याचदा केलं गेलेलं आहे. आणि आता छगन भुजबळ संपर्कात आहेत असं समजायचं का? छगन भुजबळ शरद पवारांच्या संपर्कात आहेत किंवा नाहीत हे काय मला माहित नाही. पण एकमेकांना फोन करणं किंवा बोलणं हे काय महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही आहे ना. हे तुम्हा पत्रकारांना हे नवीन वाटतंय, पण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. गोव्याच्या जेव्हा इलेक्शन झाले, म्हणजे गोव्याने महाराष्ट्रात राहायचं का गोवा सेपरेट राज्य करायचं, तेव्हा जे तिथले 2 पुढारी या 2 मार्गाने चालले होते ते रात्री 8-9 वाजले की दोघंही एकत्र दुसऱ्याच्या घरी दारू प्यायला बसायचे.
निश्चित हे जितेंद्र काय वैयक्तिक नसतं ना. नक्कीच खूप खूप धन्यवाद जितेंद्र आव्हाड या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण अशाच पद्धतीचं आहे. कुणीही वैयक्तिक आरोप किंवा वैयक्तिक वैर नसतं. तर राजकारणामध्ये सगळेच एकमेकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. महायुतीने मात्र दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कदाचित छगन भुजबळ याच संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले असण्याची शक्यता जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेली आहे. छगन भुजबळ आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवरती भेट होतीये. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र भुजबळ आणि शरद पवार यांची एकमेकांवरती कधीच त्यांनी वैयक्तिक टीका केली नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. काल बारामतीमधल्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांवरती अप्रत्यक्ष टीका केली. मात्र आज ते भेटीला पोहोचलेत. त्यामुळे नेमकं भेटीचं कारण काय याची चर्चा सुरू आहे. सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत. सागर, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राजकारणामध्ये कोणतंही वैयक्तिक वैर नाही आहे. त्यामुळे शरद पवार नेहमीच हसून प्रत्येकाशी बोलतात. मात्र नेमकं भेटीचं कारण काय हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं नाहीये. तृप्ती, जितेंद्र आव्हाडांची भूमिका ही शरद पवारांच्या अनुकूल असणं हे अपेक्षित आहे. ते काही फार वेगळं नाही. या मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे मुळात भुजबळांनी काल टीका केली आणि आज ते भेटीने जात आहेत. त्याच्यामध्ये राजकीय अर्थ थेट स्वरूपात असा काढता येतो की पवारच्या सांगण्यावरनं विरोधी पक्ष नेते त्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्याची जाहीर वक्तव्य भुजबळांनी बारामतीतच जाऊन का करणं, त्यानंतरनं भुजबळांनी आज थेट शरद पवारांची भेट घ्यायला जाणं, कुठे ना कुठेतरी शरद पवारांची नेहमी भूमिका आहे. एखाद्या वेळेस एका बाजूला खूप मोठा राज्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण ज्यावेळेस होतो त्यावेळेस पवारांच्या मदतीशिवाय सत्ताधारी प्रश्न सोडवू शकत नाहीत. हा एक मुद्दा कायम यापूर्वी देखील झालेला आहे. ज्यावेळेस फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि मराठा समाजाचे मोठमोठे आरक्षणाचे मोर्चे निघत होते, अशा वेळेस सुद्धा पवारांनी तिथे कालांतराने सर्वपक्षीय बैठका घेतल्या गेल्या, त्याच्यावर चर्चा झाली गेली होती. त्यात स्वतः शरद पवार देखील आले होते. यानंतरनं मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठकीला बोलवून देखील पवारही जात नाही यात आणि पवारांच्या संबंधित पक्षांचे नेते आणि विरोधकही कोणी जात नाही या. हे नेमकं का घडलं हे भुजबळांनी सांगितल्यानंतर ना भुजबळांना आज या संदर्भात खुलासा करायचा आहे. त्यामुळे थेट त्यांनी शरद पवारांचं घर गाठल्याचं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा असा येतो की शरद पवारांवर सुद्धा न कळत हा एक दबाव वाढला जाऊ हे नाकारता येणार नाही या. कारण की एका बाजूला त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट होताना दिसत नाही या. विरोधक चर्चेला येत नाही आहेत सरकार ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस. त्यामुळे त्यांना सुद्धा ती अडचणीत आणण्याचा प्रकार असा म्हटला जाऊ शकतो. यातला तिसरा अर्थ एक सरळ आहे की भुजबळ हे गेल्या काही दिवसांमध्ये स्वतः अजितदादांबरोबर भलेही राहत असले तरी मनात त्यांच्यामध्ये कुठेतरी अस्वस्थ काही मुद्द्यांवर आहे. सागर, तुला थोडंसं थांबवते. प्रवीण दरेकर थेट आपल्यासोबत जोडले गेले. प्रवीण दरेकर जी, शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होतीये. छगन भुजबळ अनेक दिवसांपासून पक्षामध्ये नाराज आहेत आणि आता ही भेट होती. आपली प्रतिक्रिया काय? चहा पाण्यासाठी किंवा गप्पा गोष्टी मारायला गेले असतील असं निश्चित नाहीये. कालच भुजबळांनी त्या ठिकाणी बारामतीमध्ये शरद पवार साहेबांवर सडकून टीका केली आणि ते रास्त आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार राज्यामध्ये जो जातीय तणाव झालाय तो निवळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित यावं. ते केवळ सरकारची जबाबदारी नाही तर तो सामाजिक विषय या भावनेतनं. परंतु भुजबळ साहेब त्या शरद पवार साहेब त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. उलट पक्षी बारामतीतनं फोन गेला बैठकांना जाऊ नये अशा प्रकारच्याही बातम्या ऐकण्यात आल्या आणि अशा वेळेला काल भूमिका घेतल्यानंतर एक तर त्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी भुजबळ शरद पवारांनी यामध्ये पुढाकार घ्यावा, लक्ष घालावं. आणि जो महाराष्ट्रामध्ये जी जातीय तेढ निर्माण झाली, कारण पवार साहेबांनी नेहमी पुरोगामित्वाचं त्या ठिकाणी समर्थन केलेलं आहे आणि अशा वेळेला त्यांनी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. मग टीका करून प्रत्यक्ष भेटीत पण ते बोलूया का, किंवा या संदर्भात भुजबळ साहेबांचं काही आणि पवार साहेबांचं काही बोलणं झालंय का, त्या संदर्भातची त्या ठिकाणी भूमिका पवार साहेबांनाही सांगायची असेल. किंवा मग दुसरा विषय की भुजबळांच्या संदर्भात नेहमी बोललं जातं की ते नाराज आहेत, ते काही भूमिका घेतील. तर अशा मला वाटतं राजकीय उद्देशच त्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी असेल. आता भुजबळ स्वतः बाहेर आल्यानंतर माध्यमांशी काय बोलतायत त्यावर
तपशीलवार त्या ठिकाणी तर्कवितर्क काढत आपल्याला भाष्य करता येईल. प्रवीणजी, आपण ज्या पद्धतीनं म्हणताय की छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत, मात्र त्यांनी काल आरोप केले होते आणि त्यानंतर शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. जर त्यांच्या मनामध्ये ही खदखद होती की मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी भूमिका घ्यायला हवी, तर आरोप न करता थेट भेट घेऊन सुद्धा ते आपली भूमिका किंवा आपलं मत शरद पवारांकडे मांडू शकत होते. थेट भूमिका जर घेतली असती तर कालपासून आजपर्यंत आपण चॅनलवर जे काही दाखवत आहे ते दिसलं नसतं. त्यांची भूमिका जाहीरपणे जनतेसमोर महाराष्ट्रासमोर गेली नसती. ते चार भिंतीचं चर्चा राहिली असती. त्याच्यामुळे तो विषय सार्वत्रिक व्हावा, जनतेच्या कोर्टात जावा, अशा प्रकारची भुजबळांच्या पद्धतीनं त्यांनी ती भूमिका जाहीरपणे मांडली असेल. आता यावर एक्झॅक्ट पवार साहेबांचं काय मत आहे या भुजबळांना काय बोलायचं हे आता यथावकाश कळेल आपल्याला. पण महायुती म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवरती आपला काहीच आक्षेप नसणार आहे ना. आक्षेप असायचं काय कारण आहे? शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये असं विरोधी पक्षाकडे जाणं हे काय पाप नाहीये. महाराष्ट्रात राजकीय संस्कृती परंपरा आहे. विधिमंडळाच्या सभागृहात तर आम्ही एकमेकांवर टोकाचे टीका करतो, विरोधी पक्ष करतात, परंतु लॉबीत येऊन आम्ही त्या ठिकाणी चहा पण करत असतो. त्याच्यामुळे वैचारिक मतभेद असतात, राजकीय मतभेद असतात, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी भूमिका असतात आणि त्याच्यामुळे काय आपण एकमेकांकडे जायला दुश्मन नाहीये ना. की दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडे गेलं म्हणजे ते उल्लंघन झालं कुठल्या आचारसंहितेचं, असं काय मानायचं कारण नाहीये. त्याच्यामुळे नेते एकमेकांकडे जातच असतात. त्याच्यात अगदीच काय वेगळं झालंय, महाराष्ट्रात जातच नाहीत. इतर राज्यांसारखं टोकाचं विरोधाचं राजकारण महाराष्ट्रात नसतं. परंतु आता त्यांची काय राजकीय भूमिका नेमकी आहे हे आता आपल्याला कळून येईल थोड्या वेळाने. प्रवीणजी, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी.